रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. मी आत्ता तुम्हाला सासू सुनेचं नातं कसं असावं म्हणजे आजकाल सुना ह्या शिकलेल्या आहेत. शिकलेल्या असल्यामुळे त्या अतिशय हुशार आहेत असं त्यांना वाटतं आणि त्या सासूला कवडी मोले किंमत देत नाहीत. आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. आता त्या सासूला एखाद्या म्हणजे आईला तेवढा मान देतात तेवढा सासूला ते देऊ शकत नाही. सासू आईसारखी नाही वाटत, त्यांना सासू दुश्मन वाटते. का कोणास ठाऊक त्या सासूला म्हणजे दर्जाच देत नाही. एक वेळेस सासऱ्याला जेवलं का विचारतील, त्यांना पाणी देतील, पण त्या सासूशी नीट बोलणार नाही. कारण आज मी एका म्हणजे माझी स्वतःचं सांगते की एक गरिबाची मुलगी म्हणजे तिला आई नाही आणि ती लांबची नागपूरची, तरी मी माझ्या मुलासाठी करून घेतली. पण तिच्यात इतका अहंकार आहे की तिला आई नाही की आपली सासू बाळणपण करणार आहे. आता 9वा महिना चालू आहे, पण तिला त्याच्याबद्दल अजिबात काही वाटत नाही आणि तिचं माझं तर अजिबात भाषांतर होत नाही. त्याच्यापेक्षा माझी मोठी सून बरी चांगली, कारण ती गप्पा गोष्टी मला जीव लावणे, माझ्याशी बोलणे, भांडणं झाले तरी ती कधी तिरकस वागत नाही. पण हिला इतका अहंकार आहे की आता मुलासाठी आपल्याला सगळं सहन करणं चाललं का नाही. ती गरिबाची डिलिव्हरी करावी लागेल किंवा आपल्याला कष्ट करावं लागतील. आता माझं वय वाढलेलं आहे, पण तिला त्याचं काहीच नाही. ती म्हणती मला सगळं येतं. तिला त्याचा अहंकार आहे. कशाचा अहंकार आहे नाही सांगता येत, पण आई नाही म्हणून ती त्या मला आईचा दर्जा तर देतच नाही. मम्मीसुद्धा लवकर म्हणत नाही. कारण ह्यालाही कारण असू शकतं, आपला मुलगाही असू शकतो किंवा मुलगाही तिरसट वागतो. मुलांनाही कळत नाही आपल्याला सुनेसमोर आईला काय बोलावे काय नाही. त्याच्यामुळे हे असं वाढत चालले. पण आपल्याला करणं आपण चांगल्या मनाने करू. ती गरिबाची आहे.